दूताचा मरीला संदेश. प्रभूच्या दूताने मरीला संदेश दिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देव शब्द मनुष्य झाला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्याच गौरव असो. ईश्वरी सहाय्य सदैव आमच्या बरोबर राहू आणि मेलेल्या विश्वासी लोकांचे आत्मे देवाच्या दयेने शांती पाहोत. आमेन. गीत क्रमांक 363. हे निर्मळ हे निष्कलंक हे. साद घालिले आई त्यास राखिले पद दिधले त्या निराश केले नाही. हे निर्मळ हे निष्कलंक हे परमदयामय हे पवित्र मिसा देणाराच्या व आपल्या सर्वांच्या हेतूसाठी आपण अर्पण करीत आहोत. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण मरीचा निष्कलंक हृदय हा सण साजरा करत आहोत. कालच आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र हृदयाचा सण साजरा केला. म्हणजे आपलं हृदय किती महत्त्वाचं आहे ते बघा. या हृदयावर अनेक अशा जखमा आहेत, घाव आहेत, पण तरीसुद्धा परमेश्वराला
आवडणारा असा विचार आणि भावना आपल्या हृदयातून आपल्याला या जगासाठी काढायचे आहेत. आणि म्हणूनच परमेश्वर आपल्याला त्याचा आदर्श ठेवत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आणि मरिया माता हे आपणासाठी आदर्श आहे की त्यांच्या हृदयाकडे पाहून आपल्याला जगायचं आहे. म्हणूनच आपण येथे परमेश्वराच्या नावाने जमलेलो आहोत. त्याच्या नावाचा उद्घोष करण्यासाठी आणि त्याची स्तुती करण्यासाठी आपण सगळेजण आपलं हृदय हे परमेश्वराच्या चरणाशी अर्पण करूया आणि प्रभूला सांगूया की प्रभो, मरिया माता आमच्याकडे मध्यस्थी करते, पण त्याचबरोबर मरियेचं हृदय आम्हाला लाभावं म्हणून आम्हाला आशीर्वादित कर. पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावेत. म्हणून क्षणभर शांत राहूया, आपल्या पापांची आपण आठवण करूया. सर्वजण एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केलेले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालीन जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझ्या पवित्र आत्म्याला निवास करण्यासाठी तू कुमारी मरियेचे हृदय निष्कलंक ठेवलेस. तिच्या प्रार्थनेमुळे आम्हाला तुझ्या वैभवाचे अधिक सत्पात्र निवासस्थान बनव. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. यशायाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. अन्य राष्ट्रात माझ्या लोकांचा वंश, देशोदेशीच्या लोकात त्यांची संतती प्रख्यात होईल. परमेश्वराने आशीर्वाद दिलेली तीही असे त्यास पाहणारे कबूल करतील. मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो. माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. कारण जसा वर शेलापागोटे परिधान करून स्वतःला याजकासारखा मंडित करतो आणि वधू जशी अलंकाराने स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत. मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादले आहे. कारण भूमी जशी आपले अंकुर उगविते, मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवितो, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रांदेखत धार्मिकता आणि कीर्ती अंकुरित करील. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. प्रभू ठाई माझे मन आनंदाने बहरले आहे. प्रभू ठाई माझे मन आनंदाने बहरले आहे. प्रभू ठाई माझे मन आनंदाने बहरले आहे. परमेश्वराने माझे नाक वर केले आहे. माझे मुख
माझ्या शत्रूंचा धिक्कार करत आहे. तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे. प्रतिसाद. प्रभू ठाई माझे मन आनंदाने बहरले आहे. शूरवीरांची धनुष्ये भंगून गेली आहेत. धडपडणाऱ्यांनी सामर्थ्ययुक्त होऊन कमरा बांधल्या आहेत. जे पोटभर खात होते ते भाकरीच्या तुकड्यांसाठी मोलमजुरी करत आहेत. जे भुकेले असत ते तृप्त झाले आहेत. वंध्येने सातांना जन्म दिला आहे, पण बहुपुत्रवती झुरणीस लागली आहे. प्रतिसाद. प्रभू ठाई माझे मन आनंदाने बहरले आहे. परमेश्वरन प्राणहरण करतो, तोच जीवनदानही देतो. तो अधोलोकी पाठवतो आणि वरही आणतो. परमेश्वर निर्धन करतो, तसाच सदनही करतो. तो काली ओढतो, तसाच वरही उचलतो. प्रतिसाद. प्रभू ठाई माझे मन आनंदाने बहरले आहे. तो गरिबांना धुळीतून उठवतो, गरजवंतांना उकिरड्यावरून उचलतो. त्यांना अधिपतींच्या पंक्तीस बसवतो, त्यांना मानाच्या स्थानावर बसवतो. प्रतिसाद. प्रभू ठाई माझे मन आनंदाने बहरले आहे. जयघोष. जिने देवाच्या शब्दाचे मनन करून तो आपल्या अंतकरणात ठेवला, ती कुमारी मरिया धन्य. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. लोकलिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूचे आई वडील दरवर्षी वलांडण सणास येरुशलेम जात असत. तो 12 वर्षाचा झाला तेव्हा ते त्या सणातील रीतिरिवाजाप्रमाणे तेथे गेले. मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले. तेव्हा तो मुलगा येशू येरुशलेमेत मागे राहिला हे त्याच्या आईवडिलास कळले नाही. तो वाटेच्या सोबत्यात असेल असे समजून ते 1 दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग आणि अनोळखीचे त्यांच्यामध्ये त्यांनी त्यांचा शोध केला, परंतु तो त्यांना सापडला नाही. म्हणून ते त्यांचा शोध करत करत येरुशलेमेस परत गेले. 3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनामध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना आणि त्यांना प्रश्न करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीवरून आणि उत्तरावरून थक्क झाले. त्याला तेथे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, बाळा, तू आम्हाबरोबर असा का वागलास? पहा, तुझे वडील आणि मी कष्टी होऊन तुझा शोध करत आलो. तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझा शोध करत राहिला हे कसे? जे माझ्या पित्याचे आहे त्यात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? परंतु तो हे जे त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्याबरोबर खाली नाझरीतास गेला
आणि त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. इस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, कोणा एका तरुण व्यक्तीकडे जगातील सगळ्यात उत्तम आणि सुंदर असं हृदय आहे आणि तो जगाला दाखवतो की माझं हृदय किती सुंदर आहे बघा. आणि सगळेजण पाहतात आणि सगळ्यांना पटतं आणि सगळे सांगतात, वा, या व्यक्तीकडे सुंदर असं हृदय आहे. त्याची वाहवा करतात, त्याची स्तुती करतात आणि त्याला सांगतात की तू नशीबवान आहेस, कारण परमेश्वराने तुला सुंदर असं हृदय दिलेलं आहे. कारण त्या हृदयावर कुठल्याही प्रकारचा दाग नाही आहे, त्या हृदयावर कुठल्याही प्रकारचे ओरखडे नाही आहेत, त्या हृदयावर कुठल्याही प्रकारचे व्रण नाही आहेत. अतिशय आकर्षक चमकणारं असं हृदय तुला परमेश्वराने दिलेलं आहे. पण एक व्यक्ती, वृद्ध व्यक्ती त्याच्याकडे येते आणि त्याला सांगते की तू जे जगाला सांगत आहे तुझ्याकडे परमेश्वराने सुंदर असं हृदय दिलेलं आहे, मला ते काय पटत नाही. तू चुकीचं सांगतो, तू खोटं सांगतो, कारण जगातील उत्तम असं हृदय हे माझ्याकडे आहे. आणि म्हणून त्या व्यक्तीला, त्या तरुणाला थोडासा राग आला आणि त्याने सांगितलं की तसं असेल तर त्याचा पुरावा द्या. मी माझं हृदय लोकांसमोर, जगासमोर उघडं करतो आणि तू तुझं हृदय लोकांसमोर उघडं कर. त्याने पुन्हा, त्या तरुणाने आपलं हृदय लोकांसमोर उघडं केलं आणि बघितलं आणि लोक पुन्हा एकदा त्याची वाहवा करू लागली. छान सुंदर असं हृदय या व्यक्तीकडे आलेलं आहे. आता त्या वृद्ध व्यक्तीची पाळी होती आणि म्हणूनच वृद्ध व्यक्तीने आपलं अंतःकरण उघडं केलं आणि लोक बघायला लागली. तेव्हा लोकांना धक्का बसला, आश्चर्य वाटलं की हे हृदय अतिशय कुरूप आहे, विद्रूप आहे, घाणेरडं आहे, याला व्रण लागलेलं आहे, हे आकारामध्ये नाही आहे, या हृदयाचा रंग बदललेला आहे. आणि त्याचप्रमाणे या हृदयामध्ये अनेक अशा भेगा आहेत आणि ते तुटलेलं आहे, छिन्न विच्छिन्न झालेलं आहे, अनेक प्रकारचे ब्लॉक्स त्याच्यामध्ये आढळलेले आहेत. आणि तो मुलगा, तो तरुण हसत हसत म्हणाला, माझं हृदय हे तुझ्या हृदयापेक्षा अधिक सुंदर आहे, तुझं हृदय घाणेरडं आहे, माझं हृदय आकर्षित आहे, तरीसुद्धा तू मान्य करत नाही की तुझं जे हृदय आहे ते माझ्यापेक्षा सुंदर नाही. तेव्हा त्या वृद्ध व्यक्तीने सांगितलं की माझं हृदय हे कुरूप वाटत आहे, त्याला जखमा झालेल्या आहेत, कारण मी माझं हृदय या जगासाठी अर्पण केलेलं आहे. माझ्या हृदयाचा आकार हा बदललेला आहे, कारण मी माझं हृदय या जगासाठी वाटलेलं आहे. माझं हृदय हे कालपटलेलं आहे, कारण मी माझ्या प्रेमाचा रंग या जगासाठी ओतलेला आहे. माझ्या हृदय हे भंगलेलं आहे, तुटलेलं आहे, कारण मी माझं हृदय या जगासाठी समर्पित केलेलं आहे, रिक्त केलेलं आहे आणि ह्या जगाने ते तसंच ठेवलेलं आहे. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, हृदय म्हटलं म्हणजे एक प्रतीक निर्माण होते प्रेमाचं, करुणेचं आणि ममतेचं. परंतु जोपर्यंत हे हृदय जनसंपर्कात आणि जगाच्या संपर्कात येत नाही तोपर्यंत जीवनाचे खाचखळगे, जीवनाचे डावपेच आणि जगाची रीत आपल्याला समजत नाही. जेव्हा आपण हे हृदय या जगासाठी आणि आपल्या लोकांसाठी समर्पित करतो तेव्हा आपल्याला समजते की हृदयावर घाव असणे म्हणजे काय. काल आपण प्रभूचा अति हृदयाचा सोहळा साजरा केला. आज आपण निष्कलंक मरियम मातेचा हृदय हा सण साजरा करत आहोत. या दोन्ही हृदयावर भरपूर घाव झालेले आहेत. हे दोन्ही हृदय अतिशय नवीन आणि चकचकीत होतं असं नाही, तर त्याने या जगातले असंख्य अशी संकट ही भोगलेली आहेत. तरी देखील या हृदयातून प्रेमाचे, क्षमेचे आणि समेटेचे कारंजे हे फुटलेले आहेत. आता प्रश्न निर्माण होतो आपल्यासाठी. आपण सगळेजण चालून आलेलो आहोत, सकाळची पहिली मिसा करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. आपलं अंतःकरण प्रभूठाई आपण अर्पण करत आहोत, पण कोणत्या प्रकारचे कारंजे
आपल्या अंतकरणाला फुटलेले आहेत. कारण आपल्या सगळ्यांचं हृदय त्या वृद्ध माणसासारखं असेल, जखमा झालेल्या आहेत, अनेक अनुभव आपण अनुभवलेले आहेत, छिन्न विछिन्न झालेले आहेत, जवळची माणसं आपल्याला सोडून गेलेली आहे, अनेकांनी आपला द्वेष केलेला आहे, अनेकांनी आपल्याला टाकून दिलेला आहे. परंतु कोणत्या प्रकारचे कारंजे या हृदयाला फुटलेले आहेत ते फार महत्त्वाचं आहे. कोणत्या प्रकारचं धन आपण या अंतकरणात लपवलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. कोणत्या प्रकारच्या भावना आपल्या लोकांसाठी आपण बाहेर काढतो ते फार महत्त्वाचं आहे. मरियेचा निष्कलंक हृदयाचा सण. निष्कलंक का? कारण मरिया मातेचं हृदय हे देवासाठी, हे ख्रिस्तासाठी आणि अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी धगधगत होतं. आपलं हृदय तसं धगधगत आहे का? मरिये मातेने आपल्या जीवनामध्ये आनंदाची आणि दुःखाची जी शृंखला तिच्या हृदयामध्ये उमटली ती तिने स्वीकारली आणि त्याच्यामुळे ते हृदय परमेश्वरासाठी समर्पित झालं. मरिये मातेचं हृदय हे सद्गुणाची खाण होती. कारण जेव्हा आपण बायबल वाचतो तेव्हा असे असंख्य असे प्रसंग आपल्या समोर उभे राहतात की मरिया माता ही पवित्र होती, निरागस होती, नम्र होती, सेवाभावी होती, त्यागवृत्तीची होती. हे सगळ्या भावना आणि हे सगळे असे सद्गुण तिच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेले होते. कारण परमेश्वर तिला पवित्र करतो आणि परिपूर्ण करतो. आपण सगळेजण परमेश्वराच्या बाप्तिस्मामध्ये, दृढीकरण संस्कारामध्ये आणि वेगवेगळे जे संस्कार घेत असतो, आपण पवित्र होतो, परिपूर्ण होतो, पवित्र होतो, परिपूर्ण होतो. परंतु मानवामध्ये जी दुर्बलता आहे ती संपूर्णपणे प्रभूला समर्पित होत नाही तोपर्यंत आपलं जीवन प्रभूसाठी खऱ्या प्रकारे अंकुरित होत नाही, हा मळा उमलत नाही. परमेश्वराने आपल्याला आध्यात्मिकतेचे वस्त्रे परिधान केलेले आहेत, परंतु जोपर्यंत पवित्र आत्म्याचा वर्षाव आणि पाऊस पडत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी हवं असलेलं जीवन अंकुरित होत नाही. परंतु मरिया मातेने आपलं जीवन जगत असताना हे सगळे अनुभव, हे सगळे क्षण आपल्या अंतकरणामध्ये संचित केले. जणू काय अनुभवाचा भांडार होता आणि ते घेत असताना त्या भांडारामध्ये ती बघते, त्याच्यावर ती चिंतन मंथन करते, चिंतनाची मालिका सुरूच राहते आणि जीवन जगण्याची एक कला तिच्यामध्ये निर्माण होते. हीच कला परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. कारण तिला दोन गोष्टीचा सुगावा लागलेला होता. पहिली गोष्ट म्हणजे जगण्याचं सर्वश्रेष्ठ कारण काय? आपल्याला परमेश्वराने या धर्तीवर पाठवलेलं आहे जगण्यासाठी. या जगण्याचं सर्वश्रेष्ठ कारण काय आणि जीवनाचं खरं तारण काय? कारण तिला समजलं, कारण मी देवाची निर्माण केलेली कन्या आहे, परमेश्वराने मला निवडलेलं आहे, मला अभिषिक्त केलेलं आहे. आणि म्हणूनच तिने आपलं उदर हे जगाच्या तारणासाठी एक कुमारी आणि माता म्हणून समर्पित केलं. कारण हे जगण्याचं कारण तिला सापडलं. कारण तिला समजलं की तारण हे कशामध्ये लपलेलं आहे. आपल्या जीवनाचं जे तारण आहे, सार्वकालिक जीवन देणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्या हृदयातूनच आपल्या सगळ्यांचं तारण होणार आहे. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला नीतिमान होण्यासाठी आणि त्याचा मुकुट परिधान करण्यासाठी तयार करत आहे. संत पौल आपल्याला सांगतात की मी विश्वास ठेवलेला आहे, माझी धाव मी संपवलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला विश्वास ठेवण्यासाठी, पण तो विश्वास ठेवत असताना ह्या जगाला सामोरे जावं लागणार आहे. जो आपला जवळचा आहे तो आपला कधी विरोधक होईल आणि शत्रू होईल, आपल्या नावाची बदनामी कधी करेल ते सांगता पण येणार नाही. परंतु हे स्वीकारायचं आहे त्या माऊलीसाठी, त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी. सहनशीलता. त्याचप्रमाणे प्रभूने मला कशासाठी पाठवलेलं आहे? सुवार्तिक कार्य करण्यासाठी. आपल्या अंतकरणामध्ये ते अंकुर उगवता आले पाहिजे. तेव्हाच आपण सेवानिष्ठेने त्याच्या जवळ येऊ शकतो, त्याचं कार्य करू शकतो. आजचं जे शुभवर्तमान आहे ते आपल्याला 3 गोष्टी सांगतात. पहिली गोष्ट म्हणजेच मरिया माता ही भक्तिमान होती. ती सातत्याने धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनाचे धडे घेत होती आणि म्हणूनच ती आपल्या कुटुंबाला येरुशलेममध्ये घेऊन जात होती. एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून तुम्ही तुमचं कुटुंब ख्रिस्ती कुटुंब होण्यासाठी आणि ख्रिस्ताच्या
मळ्यात आणि संस्कारात फुलण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात माझ्या प्रिय भगिनींनो. आणि म्हणूनच आपल्याला आपला हा मळा सजवायचा आहे जेव्हा आपल्या अंतकरणातून हे सगळं येत असतं. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्तासाठी ती व्याकुळ झालेले होते. माझा मुलगा गेला कुठे, ख्रिस्त गेला कुठे, येशू गेला कुठे. आपलं हृदय देखील ख्रिस्तासाठी व्याकुळ झालं पाहिजे. माझ्या अंतकरणात, माझ्या कुटुंबामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची काय कमतरता आहे? आमच्या घरातला ख्रिस्त हरवलेला आहे का? की आम्ही मोकाट सुटलेलो आहोत, आम्हाला जसं वागायचं तसं आम्ही वागू शकतो, आम्हाला जसं करायचं तसं आम्हाला करायचं आहे, हे सगळं नामवस्त झालेलं आहे, जगाला दाखवण्यासाठी जगाची रीत झालेली आहे. ख्रिस्ताला आम्ही शोधलेला आहे का? आणि माझा ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये वाढत आहे का? कारण जीवन जगत असताना जीवनामध्ये घडणाऱ्या घटना आणि होणारा उलगडा हा प्रभूमध्ये आपण आणू शकतो आणि या अंतकरणाने त्याला आलिंगन देऊ शकतो. हेच मरियम मातेने केलं. मरियम मातेने होकार दिला आणि ती एकनिष्ठ राहिली. आपल्याला देखील मरियम मातेच्या चरणाशी आपण आलेलो आहोत. एकनिष्ठ राहायचं आहे, सगळ्यावर प्रेम करायचं आहे. या हृदयातून प्रभूसाठी खरे कारंजे आपल्याला निर्माण करायचे आहे. ते प्रेमाचे असावे, ते क्षमेचे असावे आणि ते समेटाचे असावे. आपल्यामध्ये, मनामध्ये आणि हृदयामध्ये जी काही घृणा असेल, जो काय राग, संताप, द्वेष, मत्सर, भेदभाव आणि पक्षपात असेल तर चिंतन करूया. जे चांगलं आहे ते भांडारात साठवूया आणि जे काही वाईट आहे ते आपण काढून टाकूया. मरियम मातेची मध्यस्थी आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद सदैव आपल्यावर असावा म्हणून प्रार्थना करूया. आपल्या विनंत्या आपण परमेश्वराच्या चरणाशी अर्पण करूया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या तारणाचे रहस्य साजरे करण्यासाठी ख्रिस्ताठाई आपण येथे एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा हा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे याचना करूया. प्रतिसाद. प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, बिशप, सर्व धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना प्रभूच्या प्रेमाचा व शांतीचा संदेश जगभर पसरविण्यासाठी आपले हृदय निष्कलंक ठेवता यावे म्हणून आपण पवित्र आत्म्याची कृपा व सामर्थ्य लाभावे म्हणून आपण रमिदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या राजकीय नेत्यांनी भ्रष्टाचारापासून दूर राहून जनतेच्या हितासाठी निष्ठेने व प्रामाणिकपणे कार्य करावे व त्यासाठी त्यांना सत्सत विवेकबुद्धी व शहाणपणाचे दान लाभावे म्हणून आपण रमिदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या मनातील राग, लोभ, द्वेष, मत्सर दूर सारून पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाप्रमाणे आपणा प्रत्येकाला पवित्र जीवन जगता यावे म्हणून आपण रमिदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. लवकरच नवीन शैक्षणिक वर्ष चालू होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी परमेश्वराचे विशेष मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण रमिदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. रमिदी मातेच्या आश्रयाखाली आलेल्या सर्व श्रद्धावंतांच्या इच्छा, आकांक्षा परमेश्वराने पूर्ण कराव्यात. आजारी प्रभुस्पर्शित व्हावेत व आपणा सर्वांना निरोगी आरोग्याचे दान लावावे म्हणून आपण रमिदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. क्षणभर शांत राहून पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. ह्या वर्षी चांगल्या पावसाचे दान लाभावे. नोकरी व जोडीदाराच्या शोधात असलेल्यांसाठी, बाळाची अपेक्षा करणाऱ्या दाम्पत्यांसाठी, आपल्या सर्वांच्या कामधंद्यावर परमेश्वराचा आशीर्वाद येण्यासाठी, आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी. हे सर्व समर्थ नित्यजीवी परमेश्वरा, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही आमच्या सर्व प्रार्थना तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत.
पवित्र मरियेच्या मध्यस्थीने ते ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. गीत क्रमांक 90, प्रभू माझे जीवन सारे. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभो, देव माता मरिया हिच्या सन्मानार्थ आम्ही करीत असलेल्या प्रार्थनांचा व दानांचा स्वीकार कर. या प्रार्थना व दानामुळे तुझी कृपादृष्टी आम्हावर वळव आणि आम्हाला तुझे सहाय्य व समाधान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे प्रभो, पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो, कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरलेलं आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वडली आणि तू तिला आमचा तारण करता तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची माता होण्यासाठी निवडलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुसूळ मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो.
हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, सर्व याजक वर्ग यांच्या समेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे अन ख्रिस्तासह अन ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव अनसन्मान सदा सर्वदा होवो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू
व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्याधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकात शांती वंदन करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाचे पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात बोलवण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावीस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. गीत क्रमांक 359, पावन पावन नाम प्रभूचे.
गीत क्रमांक 54, देवा तव उपकार किती. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तू आम्हाला सार्वकालीन तारणाचे साक्रामेंट दिलेले आहेस. तुझ्या पुत्राच्या मातेचा सन्मान करणाऱ्या आम्हावर तुझ्या विपुल कृपेचा वर्षाव कर व आम्हाला तुझ्याशी एकरूप कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. कृपया बसून घ्या. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपणासाठी आजची ही पवित्र मिसा साजरी करणारे फादर क्रिस्टोफर वाज हे सध्या जीवनदर्शन केंद्र गिरीस येथे वास्तवित असून फादर युवदर्शनचे डायरेक्टर म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, फादरांनी पवित्र मरिया निष्कलंक हृदयाची माता या विषयावर अगदी मोजक्या शब्दात पण अगदी प्रेरणादायी प्रवचन आपणासाठी केले आणि पवित्र मरियेप्रमाणे आपले हे घायाळ झालेले हृदय आपण निष्कलंक ठेवावे म्हणून आपणास फादरांनी मार्गदर्शन केले. त्याबद्दल फादरांचे मनपूर्वक आभार. सहपौरोहित्य करणारे फादर अनिल परेरा हे सध्या जीवनदर्शन केंद्र गिरीस येथे डायरेक्टर म्हणून कार्यरत असून सुवार्ता आणि शांतिदूत या धर्मप्रांतीय मासिकांचे संपादक आहेत.
फादर नितीन डिसोजा हे कॅप्युचिन संस्थेचे धर्मगुरू असून सध्या ते आपल्या धर्मप्रांतातील संत जोसेफ चर्च उमराळे येथे प्रमुख धर्मगुरू म्हणून कार्यरत आहेत. फादर जॉन कुशेर हे 1 जूनपासून आपल्या या श्राईनमध्ये रुजू झालेले आहेत. रमिदी मातेच्या चरणाशी आलेल्या सर्व श्रद्धावंतांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात व आपणा प्रत्येकाला चांगले आरोग्य लाभावे म्हणून आम्ही प्रार्थना करतो. या पुढील मिसा 6:30 व 8 वाजता मराठीमध्ये, 9:30 वाजता इंग्रजीमध्ये, संध्याकाळी 4, 5:30 व 7:15 वाजता मराठीत मिसा होतील. मिसा व देणग्या स्टेजच्या मागे वियानी आश्रमजवळ व डोंगर माऊलीजवळ स्वीकारल्या जातील. जून महिन्यातील नोवेनाप्रमाणे भाविकांच्या सोयीसाठी वर्षभर प्रत्येक शनिवारी सकाळी 5:45 व 7 आणि संध्याकाळी 5:30 वाजता रमिदी मातेचा नोवेना होत असतो. मंडप असल्यामुळे आपल्या दोन्ही ग्रोटोजवळ, दफनभूमीत तसेच मिलाग्री क्रॉसजवळ कोणीही मेणबत्त्या पेटवू नये. आपल्या मेणबत्त्या अर्पण कराव्या ही विनंती. चर्चच्या आवारात व गेट बाहेर कोणत्याही प्रकारची पत्रके वाटू नयेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून कृपया मेणबत्त्या व हार घेताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. परतीचा प्रवास करताना कृपया घाईगर्दी करू नका. बायपास मार्ग वापरा. स्वयंसेवकांचा आदर करा व त्यांना सहकार्य करा. चर्चमध्ये आता जे पुढील मिसेसाठी भाविक येत आहेत त्यांना येण्यासाठी प्रथम प्राधान्य द्या. आपला परतीचा प्रवास सुखरूप होवो. आपण करीत असलेल्या सहकार्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आशीर्वादासाठी आपण उभे राहूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. जा प्रभूच्या शुभ वर्तमानाची घोषणा करा. देवाला धन्यवाद. रमिदी मातेचा नोव्हेना एकत्र. हे आमच्या रमिदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजेच आजारातून मुक्त देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्या मार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागांतून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र आलेले आहेत. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व अभावनिक आजारातून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात कितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरांवर दया दृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी आपल्या अंतकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे आलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवनवेल फुलण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. आपले हेतू प्रकट करावे. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. आमेन. हे रमेदी माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर. गीत क्रमांक 116, रमेदी माता राणी आमुची.